पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर, पाणी पातळी 31 फुटांवर. राधानगरी धरणाच्या वेधशाळेने आयएमडी वर्तवलेल्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर गेल्या 48 तासात धुव्वाधार पाऊस झाला. जिल्ह्यात 24 तासात 32.9 मिमी पाऊस पडला. यामध्ये राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाली व 24 तासात 80.2 मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे कालच खुले झाले असून त्यातून 7,212 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाणही वाढल्याने पंचगंगेची पाणी पातळी 12 तासात 5 फुटांवर वाढली. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेर आले. जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काल शहरात संततधार पावसामुळे आदित्य कॉर्नर आणि सिद्धार्थनगर येथे झाड पडण्याच्या घटना घडल्या. श्रावणातील ऊन पावसाचा खेळ थांबला आणि 2 दिवसांपासून पावसाने संततधार सुरू केली. शहर आणि पावसात दिवसभर पावसाचा जोर राहिला. त्यामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले. सखल भागात पाणी साचले. रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचलेले पाणी यामुळे शहरातील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. त्यामुळे विनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, राजारामपुरी, शाहूपुरी येथे वाहतूक कोंडी झाली. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम होता. सकाळी 10 वाजता ऊन पडले, मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. संध्याकाळपर्यंत पाऊस सुरू होता. रात्री 8 नंतर काही काळ पाऊस थांबला. पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळी 8 वाजता 26 फुटांवर होती. रात्री 8 वाजता पाणी पातळी 31 फुटांवर होती. 12 तासात पाणी पातळी 5 फुटांनी वाढली. त्यामुळे शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, येवलूज व कांटे, हळदी, राशिवडे, खडककोगे, सरकारी कोगे, तारळे, दत्तवाड असे एकूण 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.